कागलच्या तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी थेट तालुका दंडाधिकाऱ्याच्या दालनात घुसून गोंधळ घातल्याप्रकरणी आता तलाठी आणि मंडळ अधिकारी संघटना आक्रमक झाली आहे। या प्रकरणी पिंपळगाव खुर्दचे रहिवासी राज कांबळे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत संघटनेने थेट कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे। सरकारी कार्यालयात जर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच धमकी मिळणार असतील तर प्रशासनाने काम कसे करायचे, असाच एक गंभीर प्रकार 9 जुलै रोजी कागल तहसील कार्यालयात घडला आहे। 9 जुलै रोजी सायंकाळी 6च्या सुमारास राज कांबळे या व्यक्तीने थेट तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला। शासकीय नियमांची ऐशी तैशी करत मोठा गोंधळ घातला। मोठमोठ्याने आरडाओरड करत अश्लील आणि उद्धट भाषा वापरून थेट तालुका दंडाधिकाऱ्यांचा अवमान करणे असा प्रकार या व्यक्तीने केल्याचे निवेदनात म्हटले आहे। या वादामुळे कार्यालयात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते। 14 जुलै रोजी राज कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यावर विविध आरोप केले होते। मात्र संघटनेने हे सर्व आरोप तथ्यहीन, निराधार आणि द्वेषापोटी केलेले असल्याचे स्पष्ट केले आहे। एजंटगिरीला चाप लावण्याची मागणी शासकीय परिपत्रकानुसार कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा एजंटाच्या माध्यमातून आलेल्या अर्जाची दखल घेऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत। तरीही राज कांबळे हे वारंवार इतर लोकांची कामे घेऊन एजंट म्हणून कार्यालयात येतात आणि कर्मचाऱ्यांच्यावर बेकायदेशीर नियमबाह्य कामासाठी दबाव आणतात, असा गंभीर आरोप महसूल संघटनेने केलेला आहे। यावेळी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, सुशांत कांबळे, SB तोडसाय, राजू पाटील, मनीषा नाईक, सुनील पोतदार, अश्विनी किल्लेदार, प्रवीण भोसले, रीमा बाटुंगे, प्रियंका लगारे, अश्विनी किल्लेदार, मानसी शेंडे, BP गुरव, स्नेहल जाधव, अर्चना आवळे, हर्षद पाटील, निलेश, तृप्ती निंबाळकर, निळकंठ, राजू खामकर, राजू गोसावी, शरद नरके, विद्या कांबळे, प्रवीण पाटील, दयानंद कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी कागल तालुका महसूल सेवा संघटना, कागल तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटना, कागल तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।